नमस्कार मंडळी. एका भावाने स्वतःच्या सख्या बहिणीला भिकारी म्हणून घराबाहेर हकललं. त्या दिवशी संपूर्ण गाव तमाशा पाहत उभं होतं, पण तिच्या बाजूने एकही माणूस उभा राहिला नाही. ती रडत होती, हात जोडून म्हणत होती, दादा मी चोरी केलेली नाही, माझ्यावर विश्वास ठेव. पण भावाने तिचं एकही ऐकलं नाही. 20 वर्षानंतर त्याच बहिणीची सरकारी गाडी जेव्हा गावात आली तेव्हा तोच भाऊ हजारो लोकांसमोर डोकं खाली घालून उभा होता. असं नेमकं काय घडलं होतं? एका निरपराध बहिणीला घराबाहेर का काढलं आणि तिच्या आयुष्यात असा कोणता चमत्कार घडला की ज्यामुळे संपूर्ण गावाच्या डोळ्यात अश्रू आले? ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या 5 मिनिटात जे घडणार आहे ते तुमच्या डोळ्यातही पाणी आणेल. यानंतर लगेच आपण कथेला सुरुवात करूया. पावसाची रात्र होती, विजांचा कडकडाट होत होता आणि रोहनने रागाने घराचा दरवाजा उघडून ओरडत म्हटलं, आजपासून या घरात तुझ्यासाठी जागा नाही, भिकाऱ्यासारखी निघून जा. एका पावसाळी रात्री एका बहिणीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबत नव्हते. हातात एक छोटीशी पिशवी, अंगावर ओले कपडे आणि समोर उभा होता तिचा सक्का भाऊ. आजपासून या घरात तुझ्यासाठी जागा नाही, भिकाऱ्यासारखी निघून जा, तो रागाने ओरडला. आईने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मुलाच्या हट्टापुढे तीही हतबल झाली. ती मुलगी काहीही बोलली नाही. तिने फक्त घराच्या उंबरठ्याला हात लावला, डोळे मिटले आणि मनात एकच शब्द म्हटला, तेव्हा आज मी सर्व काही गमावलं आहे, पण जर माझं सत्य जिवंत असेल तर एक दिवस हीच माणसं माझ्याकडे डोळे वर करूनही पाहू शकणार नाहीत. पण त्या रात्री तिच्यासोबत अशी एक घटना घडली जिने तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. ती घटना काय होती आणि भावाने स्वतःच्या बहिणीला घराबाहेर का काढलं हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की बघा. कथेला सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या अशा छान छान कथा तुम्हाला वाचायला भेटतील. रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता. गावातील प्रत्येक घराचे दरवाजे बंद झाले होते. पण त्या अंधाऱ्या रस्त्यावर एकटीच चालत होती सई. डोळ्यात अश्रू, खांद्यावर छोटीशी पिशवी आणि मनात हजारो प्रश्न. ती वारंवार मागे वळून पाहत होती. कदाचित भाऊ तिला परत बोलावेल, आई धावत येईल आणि म्हणेल, बाळा घरात ये. पण तसं काहीच झालं नाही. सईने डोळे पुसले आणि स्वतःशीच म्हणाली, आजपासून माझं या घराशी नातं संपलं. घरात मात्र शांतता नव्हती. आई रडत होती, रोहन तू खूप मोठी चूक केलीस, ती तुझी सख्खी बहीण आहे. रोहन रागाने म्हणाला, आई जिने घराची अब्रू घालवली ती माझी बहीण असू शकत नाही. इतक्यात रोहनची पत्नी स्मिता मध्येच म्हणाली, तुम्ही अजून तिची बाजू घेताय, गावभर तिची बदनामी झाली आहे. आईने स्मिताकडे पाहिलं. स्मिता तुला खात्री आहे ना की सईनेच ते पैसे घेतले? स्मिता क्षणभर गप्पर झाली, मग म्हणाली, मी स्वतःच्या तिच्या खोलीत पैशाची पाकिट पाहिलं. हे ऐकताच रोहनचा राग आणखी वाढला. खरं तर ते पैसे सईने चोरले नव्हते. स्मिताने तिच्यावर खोटा आरोप केला होता, कारण आईने घराचा अर्धा हिस्सा सईच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता. हे स्मिताला अजिबात मान्य नव्हतं. म्हणून तिने एक भयंकर कट रचला. पैसे सईच्या बँकेत लपवले आणि संपूर्ण घरासमोर तिच्यावर चोरीचा आरोप केला. सई कितीही रडली, दादा मी चोरी केलेली नाही, पण कोणाचाही तिच्यावर विश्वास बसला नाही. दुसरीकडे सई चालता चालता बसस्थानकात पोहोचली. रात्रीचे 2 वाजले होते. तिच्या खिशात फक्त 20 रुपये होते. ती एका बाकावर बसली. तेवढ्यात तिच्या बाजूला एक वृद्ध आजोबा येऊन बसले. त्यांनी सईचे डोळे पाहिले. बाळा एवढ्या रात्री एकटी का बसली आहेस? सई काही बोलली नाही, फक्त रडत राहिली. आजोबांनी आपल्या पिशवीतून पाण्याची बाटली काढली. हे घे, आधी पाणी पी,
तो साधा माणूस होता, पण त्याच्या त्या एका मायेच्या शब्दांनी सईच्या डोळ्यातले अश्रू आणखी वाढले. तिला वाटलं, आज माझ्या स्वतःच्या माणसांनी मला सोडलं, पण हा अनोळखी माणूस मला आधार देतोय. पण त्या वृद्ध व्यक्तीची खरी ओळख काय होती आणि त्याची भेट सईचं संपूर्ण आयुष्य कसं बदलणार होती. रात्र सरत होतं. बसस्थानकावर फक्त 2च माणसं जागी होती, एक सई आणि ते वृद्ध आजोबा. आजोबांनी पुन्हा विचारलं, बाळा, तुझ्या डोळ्यात इतकं दुःख का आहे? यावेळी सईचा बांध फुटला. ती रडत रडत म्हणाली, आज माझ्याच भावाने मला भिकारी म्हणून घरातून हाकलून दिलं. मी चोरी केली नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवणारा एकही माणूस उरला नाही. आजोबा काही क्षण शांत राहिले, मग हसत म्हणाले, बाळा, आयुष्याचा एक नियम आहे. जेव्हा आपली माणसं साथ सोडतात, तेव्हा देव नवीन माणसं आपल्या आयुष्यात पाठवतो. सई त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. पहाट होताच आजोबांनी सईला शहरात नेलं. तिथे एका छोट्याशा महिलांच्या वसतिगृहात तिची राहण्याची व्यवस्था केली. सईने विचारलं, आजोबा, तुम्ही माझ्यासाठी एवढं का करता? आजोबा हसले, कारण 30 वर्षापूर्वी माझीही एक मुलगी होती. तिलाही खोट्या आरोपामुळे घर सोडावं लागलं होतं, पण मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही आणि ती कायमची मला सोडून गेली. हे ऐकताच सईच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. आजोबा म्हणाले, आज तुझ्यात मला माझी मुलगी दिसते. मी पुन्हा तीच चूक करणार नाही. दुसऱ्याच दिवसापासून सईने काम शोधायला सुरुवात केली. कधी हॉटेलमध्ये भांडी घासायची, कधी कपड्याच्या दुकानात साफसफाई केली. दिवसभर काम, रात्री अभ्यास, झोप फक्त 3-4 तास. वसतिगृहातील अनेक मुली तिची चेष्टा करायच्या, एवढा अभ्यास करून कलेक्टर होणार आहेस का? सई फक्त हसायची, हो, एक दिवस नक्की. दुसरीकडे गावात रोहन आणि स्मिता सुखात राहत होते, पण आई मात्र रोज सईचा फोटो पाहून रडायची. एक दिवस आईने स्मिताला विचारलं, स्मिता, खरं सांग, सईने खरंच चोरी केली होती का? स्मिता घाबरली. तिने विषय बदलला, पण तिच्या मनात भीती वाढू लागली, कारण तिने लपवलेलं एक मोठं रहस्य आता जास्त दिवस लपणार नव्हतं. सईला शहरात अशी कोणती संधी मिळणार होती की तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार होतं, आणि स्मिताचं रहस्य कोण उघड करणार होतं? शहरात येऊन 6 महिने झाले होते. सई दिवसा एका छोट्याशा हॉटेलमध्ये काम करायची आणि रात्री अभ्यास करायची. तिचे हात भांडी घासून खरखरीत झाले होते, पण तिच्या डोळ्यातील स्वप्न अजूनही जिवंत होतं. एक दिवस हॉटेलमध्ये एक मोठे अधिकारी जेवायला आले. जेवण झाल्यानंतर ते बाहेर पडत होते, तेवढ्यात त्यांच्या हातातील महत्त्वाच्या कागदाची फाईल खाली पडली. आजूबाजूला अनेक लोक होते, पण सईने धावत जाऊन ती फाईल उचलली आणि आदराने त्यांच्या हातात दिली. अधिकारी म्हणाले, बेटा, यात लाखो रुपयाचे महत्त्वाचे कागद आहेत. तू सहज ठेवू शकत होतीस, पण तू प्रामाणिकपणे निवडला. सई हसली. माझ्यावर चोरीचा आरोप झाला होता साहेब, पण मी चोर नव्हते आणि कधीच होणार नाही. हे ऐकून अधिकारी काही क्षण शांत झाले. त्यांनी सईची संपूर्ण कहाणी ऐकून घेतली. शेवटी ते म्हणाले, तुझ्यासारख्या मुलींनी हार मानू नये. उद्यापासून माझ्या ऑफिसच्या लायब्ररीत ये. तुझ्या अभ्यासाची जबाबदारी माझी. हे ऐकता सईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. दुसरीकडे गावात रोहनच्या घरात मात्र संकटाची सुरुवात झाली होती. रोहनचा व्यवसाय सतत तोट्यात जाऊ लागला. बँकेची नोटीस आली, शेती घाण पडली, आई आजारी पडली. रोहन वैतागून म्हणाला, हे सगळं अचानक का घडतंय? आईच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, ज्या दिवशी तू निरपराध बहिणीला घराबाहेर काढलं,
त्या दिवसापासून या घराचं सुख शांती निघून गेलं. रोहन काही बोलू शकला नाही, पण त्याच्या मनात पहिल्यांदाच शंकेचं बीज पडलं. खरंच सई निर्दोष होती का? त्या रात्री स्मिताने कपाट उघडलं. जुन्या कपाट्यामध्ये लपवलेलं तेच पैशाचं पाकीट तिच्या हातात आलं. ते पाहताच तिच्या अंगावर काटा आला. तिने घाईघाईने ते पुन्हा लपवून ठेवलं. पण दाराच्या बाहेर एक व्यक्ती उभी होती. तिने स्मिताचं हे सगळं पाहिलं होतं. ती व्यक्ती कोण होती? आता सईवर झालेल्या अन्यायाचं सत्य उघड होणार का? स्मिताने घाईघाईने कपाट बंद केलं. पण दाराबाहेर उभी असलेली व्यक्ती हे सगळं पाहून स्तब्ध झाली होती. ती दुसरी तिसरी कोणी नसून रोहनची आई होती. आईने थरथरत्या आवाजात विचारलं, स्मिता, हे काय लपवत होतीस? स्मिताच्या हातापायांना कंप सुटला. ती काहीच बोलू शकली नाही. आईने कपाट उघडलं आणि आतून तेच पैशाचं पाकीट बाहेर काढलं. ते पाहताच आईच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे सईवरचा आरोप खोटा होता. स्मिता रडू लागली. आई, मला माफ करा. मला भीती होती की घराचा हिस्सा सईला मिळेल, म्हणून मी हे सगळं केलं. आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने लगेच रोहनला बोलवलं. रोहन घरी आला. आईने त्याच्या हातात ते पाकीट दिलं. हे बघ, ज्यासाठी तू तुझ्या बहिणीला घराबाहेर काढलं होतंस. रोहनने पाकीट उघडलं. आत तेच पैसे होते. तो स्मिताकडे पाहत म्हणाला, हे खरं आहे का? स्मिता रडत रडत खाली बसली. हो, माझीच चूक आहे. हे ऐकताच रोहनच्या हातातून पाकीट खाली पडलं. त्याच्या डोळ्यासमोर त्या पावसाळी रात्रीचं दृश्य उभं राहिलं. सईचे अश्रू, तिचे हात जोडून केलेले विनवणीचे शब्द, दादा मी चोरी केलेली नाही, आणि त्याने दिलेला निर्दयी निर्णय. रोहन जोरात रडू लागला. आई, मी माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. दुसरीकडे सईने अभ्यासात दिवस रात्र एक केले. तिने स्पर्धा परीक्षेचा पहिला टप्पा उत्तीर्ण केला. वसतिगृहातील ज्या मुली तिची चेष्टा करायच्या, त्याच मुली आता तिचं कौतुक करू लागल्या. वृद्ध आजोबा हसत म्हणाले, बाळा, तुझ्या आयुष्याची पहाट आता सुरू झाली आहे. सई नम्रपणे म्हणाली, आजोबा, मला अजून खूप लांब जायचं आहे. त्या रात्री रोहनने सईचा जुना फोटो हातात घेतला. तो फोटो पाहून तो रडत म्हणाला, सई, तू कुठे आहेस? एकदा तरी मला माफ कर. पण त्याला अजूनही माहीत नव्हतं, जिचा तो शोध घेत होता ती आता त्याच्या कल्पनेपेक्षाही मोठं यश मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचली होती. सईला कोणती मोठी परीक्षा द्यायची होती. रोहनला तिचा पत्ता लागणार का? दिवस, महिने आणि वर्षे सरत गेली. सईने कधीच मागे वळून पाहिलं नाही. दिवसा नोकरी, रात्री अभ्यास, सण नाही, उत्सव नाही. तिचं एकच ध्येय होतं, एक दिवस मी इतकी मोठी बनेन की माझ्यावर विश्वास न ठेवणाऱ्या प्रत्येकाला सत्य दिसेल. वृद्ध आजोबा प्रत्येक परीक्षेच्या आधी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणायचे, बाळा, मेहनतीचं फळ उशिरा मिळतं, पण नक्की मिळतं. एक दिवस स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल लागला. सई थरथरत्या हाताने निकाल पाहत होती. तिने स्वतःचा क्रमांक शोधायला सुरुवात केली. अचानक तिची नजर एका क्रमांकावर थांबली. तो तिचाच होता. सई देशमुख निवड झाली. क्षणभर तिला काही सुचलं नाही. तिने डोळे मिटले. आईची आठवण आली. त्या पावसाळी रात्रीची आठवण आली आणि ती जोरात रडू लागली. वृद्ध आजोबांनी तिला मिठी मारली. आज माझ्या मुलीचं स्वप्न पूर्ण झालं. काही महिन्यांनी सईची अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. तिच्या गळ्यात ओळखपत्र होतं. गाडीवर लाल निळा दिवा आणि लोक आदराने म्हणत होते, मॅडम नमस्कार. ज्या मुलीला कधी काही भिकारी म्हणून घराबाहेर काढलं होतं, आज
ती हजारो लोकांच्या आयुष्याचे निर्णय घेणारी अधिकारी झाली होती. दुसरीकडे रोहनचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं होतं. व्यवसाय बंद झाला, शेती विकावी लागली, आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. आई रोज देवासमोर एकच प्रार्थना करायची, देवा माझ्या सईला एकदा तरी माझ्यासमोर आण. एके दिवशी रोहनने TV लावला. बातम्यामध्ये एका नवीन अधिकाऱ्याच्या स्वागताचा कार्यक्रम दाखवत होते. कॅमेरावर सईचा चेहरा दिसला. रोहनच्या हातातून चहाचा कप खाली पडला. तो थरथरत म्हणाला, आई बघ, ही आपली सई आहे. आई धावत TV समोर आली. मुलीला अधिकाऱ्याच्या वेशात पाहून तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पण सई आता त्यांना भेटायला तयार असेल का? की ती भूतकाळ कायमचा विसरून पुढे निघून गेली असेल? रोहन आणि आई सईला भेटू शकतील का? की खूप उशीर झाला होता? संपूर्ण जिल्ह्यात नवीन अधिकाऱ्याच्या स्वागताची तयारी सुरू होती. रस्ते स्वच्छ केले जात होते. गावोगावी बॅनर लावले गेले होते. त्या यादीत एक नाव पाहून रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. मुख्य पाहुण्या अधिकारी सई देशमुख. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. तो आईला म्हणाला, आई आपली सई आपल्या गावात येते. आईच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी हसू उमटलं. देवा एकदा तरी माझ्या मुलीला मिठी मारू दे. कार्यक्रमाचा दिवस उजाडला. संपूर्ण गाव मैदानात जमलं होतं. पोलीस बंदोबस्त होता. काही वेळात सायरन वाजला. अधिकाऱ्यांच्या गाड्याचा ताफा मैदानात दाखल झाला. सई गाडीतून खाली उतरली. साधी कापडी साडी, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळ्यात शांतपणा. गावातील लोक टाळ्याच्या गजरात तिचं स्वागत करू लागले. रोहन आणि आई गर्दीत उभे होते. आईने सईला पाहताच हळूच हाक मारली, सई. पण आवाज गर्दीत हरवला. कार्यक्रम संपल्यानंतर रोहन धावत तिच्या जवळ गेला. मॅडम 2 मिनिटं बोलायचं आहे. सई थांबली. तिने रोहनकडे पाहिलं. ती त्याला ओळखली, पण चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता शांतपणे म्हणाली, हो सांगा. रोहनचे डोळे भरून आले. मी तुझा भाऊ रोहन. हे ऐकूनही सई शांतच राहिली. ती म्हणाली, मला माझ्या पुढच्या बैठकीला उशीर होतोय, आणि ती निघून गेली. रोहन जागेवरच उभा राहिला. त्याला त्या दिवशी पहिल्यांदा समजलं, जखम फक्त शरीरावर होत नाही, काही जखमा मनावर आयुष्यभर राहतात. त्या रात्री सई एकटीच खिडकीजवळ उभी होती. तिच्या हातात आईचा जुना फोटो होता. ती हळूच रडत म्हणाली, आई मला तुझी खूप आठवण येते. पण त्या रात्री मला घराबाहेर काढलं ते मी कधीच विसरू शकत नाही. तेवढ्यात रुद्र आजोबा तिच्या जवळ आले. ते म्हणाले, बाळा, माफ करणं म्हणजे भूतकाळ विसरणं नाही. माफ करणं म्हणजे स्वतःच्या मनाला शांत करणं. सई विचारात पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहनच्या घरी एक सरकारी गाडी येऊन थांबली. एक कर्मचारी खाली उतरला आणि म्हणाला, रोहनजी, मॅडमनी तुम्हाला आज संध्याकाळी त्यांच्या कार्यालयात बोलवलं आहे. रोहनच्या हृदयाचे ठोके वाढले. सईने त्याला का बोलवलं? ती भावाला माफ करणार होती की त्याच्या आयुष्यातल्या सर्वात मोठा धडा शिकवणार होती? संध्याकाळी 5 वाजता रोहन थरथरत्या मनाने सईच्या कार्यालयात पोचला. मोठं कार्यालय, दाराबाहेर पोलीस, आत कर्मचारी धावपळ करत होते.
शिपायाने दार उघडलं. या मॅडम वाट पाहत आहेत. रोहन आत गेला. सई अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून फाईल पाहत होती. तिने वर पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, बसा. रोहन बसलाच नाही. तो थेट तिच्या पायाशी बसला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. सई, मला माफ कर. माझ्या एका चुकीमुळे तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. सई काही क्षण शांत राहिली. मग तिने टेबलावरून एक जुनी फाटलेली पिशवी बाहेर काढली. रोहन आश्चर्याने पाहू लागला. सई म्हणाली, हीच ती पिशवी ज्या दिवशी तू मला घराबाहेर काढलं होतंस त्या दिवशी माझ्या हातात होती. या पिशवीत फक्त 2 जोड कपडे आणि 20 रुपये होते. पण त्या दिवशी माझ्याकडून कपडे नाही गेले रोहन. माझं घर, माझं नातं आणि माझा विश्वास गेला. रोहन हुंदके देत रडू लागला. तेवढ्यात दार उघडलं. आई आत आली. सईने आईला पाहता स्वतःला आवरलं. पण पुढच्या क्षणी ती धावत जाऊन आईच्या गळ्यात पडली. दोघी मायलेकी अनेक वर्षांनी भेटल्या. कार्यालयात उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. आई रडत म्हणाली, बाळा, मला माफ कर. मी तुझ्यासाठी उभी राहू शकले नाही. सई म्हणाली, आई, तुझी काहीच चूक नव्हती. तेवढ्यात सईने एक फाईल रोहनसमोर ठेवली. रोहनने फाईल उघडली. त्यात घराची कागदपत्र होती. सई शांतपणे म्हणाली, आईच्या नावावर पुन्हा घर करून दिलं आहे. रोहन आश्चर्याने म्हणाला, म्हणजे तू सूड घ्यायला बोलावलंच नव्हतंस? सई हलकसं हसली. सूड घेतला असता तर मीही तुझ्यासारखीच झाली असते. मला न्याय द्यायचा होता, बदला नाही. रोहनला स्वतःची लाज वाटू लागली. पण सई उठणार इतक्यात तिच्या मोबाईलवर एक फोन आला. फोन उचलताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती घाईघाईने उठली. काय? आईला अपघात झाला? रोहन आणि आई दोघेही घाबरले. सई धावत बाहेर पडली. तो फोन नेमका कोणाचा होता? आणि ज्याला सई आई म्हणत होती ती तिची जन्मदाती आई नव्हती. मग ती कोण होती? सईला फोन आला होता. तो वृद्ध आजोबांच्या रुग्णालयातून होता. ज्यांनी तिला आयुष्याची नवी दिशा दिली होती ते आता शेवटच्या श्वासावर होते. सई, रोहन आणि आई तिघेही रुग्णालयात पोहोचले. आजोबांनी सईचा हात हातात घेतला. ते हसत म्हणाले, बाळा, मी तुला रडताना पाहिलं होतं. आज तुला जिंकताना पाहिलं. आता मला कोणतंच दुःख नाही. सईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बाबा, तुम्ही मला सोडून जाऊ नका. आजोबा शांतपणे म्हणाले, एक गोष्ट लक्षात ठेव. माणसाचा मोठेपणा पदाने नाही तर त्याच्या माफ करण्याच्या मनाने ठरतो. इतकं बोलून त्यांनी कायमचे डोळे मिटले. रुग्णालयात एकच शांतता पसरली. काही दिवसांनी सईने आपल्या गावात आशा निवारा नावाचं अनाथ मुलांसाठी आणि घराबाहेर काढलेल्या महिलांसाठी एक निवारा सुरू केला. उद्घाटनाच्या दिवशी तिने सर्वांसमोर रोहनचा हात हातात घेतला. ती म्हणाली, ज्याने चूक केली त्याला शिक्षा देणं सोपं असतं, पण त्याला सुधारण्याची संधी देणं हेच खरं माणुसकीचं काम आहे. रोहन अश्रूंनी म्हणाला, माझी बहीण आज अधिकारी नाही. ती माझ्यासाठी देवासारखी आहे. संपूर्ण गाव टाळ्याच्या गजरात दुमदुमून गेलं. आईच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी खरं समाधान दिसत होतं. सईने आकाशाकडे पाहिलं. तिला वाटलं, बाबा, मी तुमचं स्वप्न पूर्ण केलं. अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.